स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रामधला एक थोडक्यात आपल्याला डेटा आणि एनरोलमेंट माहिती देतो की इयत्ता 1 ते 12वी मध्ये जवळजवळ 2,02,85,525 विद्यार्थी एनरोल्ड आहेत. त्यांच्यापर्यंत आपण याच्या माध्यमातून पोहोचतोय. याच्यामधला जर प्रायमरी 100 स्टँडर्ड 4थीपर्यंत बघितलं तर 67,36,000 स्टुडंट आहेत. अप्पर प्रायमरी 72,63,000 5वी ते 8वी मधले आहेत. सेकंडरीमधले 26,44,000 असे टोटल 2,02,000 आहेत. मॅनेजमेंट कॅटेगरी स्कूल जर याच्यामध्ये ज्या कव्हर होतील ते जर बघितलं तर लोकल बॉडीमध्ये जवळजवळ 64,000 स्कूल आहेत. प्रायव्हेटमध्ये 40,000च्या आसपास स्कूल आहेत. ट्रायबल डेव्हलपमेंटच्या 1444 स्कूल्स आहेत. सोशल वेलफेअरच्या 1,068 आहेत. दिव्यांगच्या वेलफेअरच्या डिपार्टमेंट DEPWD ज्याला म्हणतो डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज यांच्याकडच्या ज्या काही संस्था काही चालवतात याच्यामध्ये 180च्या आसपास आहेत. मद्रासास 50 आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 25 आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या 19 आणि अननोन नॉट क्लासिफाईड 164 अशा आपल्या स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये 1,08,157 एवढ्या स्कूल जो डेटा वेबसाईटवर स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट त्याच्यामध्ये आहेत त्या कव्हर होतील. डिव्हिजन वाईज आपल्याकडे सर्व डेटा आहे. त्याच्यानुसार आपण जे ट्रेनिंग दिलेलं आहे तर कार्यशाळा वर्कशॉप जे आपण घेतलेले 42 घेतले आहेत आतापर्यंत त्याच्यामध्ये 3,567 शाळा कव्हर झालेल्या आहेत आणि शिक्षक त्याच्यामध्ये 4,919 शिक्षक आतापर्यंत केलेले आहे आणि हे काम कंटिन्युअसली चालू राहणार आहे. हे याच्यामधला एक सर्वात महत्त्वाचा जो इश्यू आहे तो आपल्याला ॲड्रेस जो करायचा आहे तर तो मॅन्डेटरी कंप्लायन्स असं सांगितलं मी की डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स मॅन्युअल जे NIN बनवलं आहे त्यानुसार हे डायटरी गाईडलाईन्स इम्प्लिमेंट स्कूलमध्ये करायचे आहेत बॅलन्स डाएटसाठी. दुसरा जो आहे तो मेनूज शॅल एन्श्युअर ॲडिक्वेट मॅक्रोन्यूट्रियंट्स अँड मायक्रोन्यूट्रियंट्स. ह्या मेन्यूमध्ये मॅक्रोन्यूट्रियंट्स कोणते म्हणजे कार्बोहायड्रेट्स आले, प्रोटीन्स आले, फॅट्स इन अप्रोप्रिएट प्रोपोर्शन आल्या आणि मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये व्हायटमिन्स आले, आयर्न, कॅल्शियम आणि आयोडीन आणि फोरेट ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हे एन्श्युअर करायचं आहे. फूड प्रॉक्युअर जे होतं किंवा सर्व्हिस होतं त्याच्यामध्ये एन्श्युअर करायचं आहे की त्याच्यामध्ये डायटरीनुसार आवश्यकनुसार फायबर आहे आणि कॅलरीज आणि प्रोटीन आहेत. कॅन्टीन्स आणि हॉस्टेल आणि किचन हे जे आहे ते प्रोॲक्टिव्हली त्याच्यामध्ये फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, होल ग्रेन्स, पल्सेस, डेअरी प्रॉडक्ट्स हे प्रमाण वाढवायचं आहे. HFSS जे फूड आहे ते ॲब्सोल्युटली तिथे सर्व्ह करायचं नाही, सोल्ड करायचं नाही, डिस्प्ले करायचं नाही किंवा फ्रीमध्ये करायचं नाही. याच्यामध्ये स्कूल ऑथॉरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती जे FBO असेल किंवा स्वतः चालवते ते रजिस्टर्ड पाहिजे, फसाई लायसन्स पाहिजे नंबर 1. नंबर 2 हे जे आपलं शेड्यूल 4 आहे रेग्युलेशनमधलं फसाईमधलं ते इम्प्लिमेंट करायचं आहे. 2011चे रेग्युलेशन पूर्णपणे इम्प्लिमेंट करायचे आहेत. त्याचबरोबर हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर डेजिग्नेटेड ऑफिसर अंडर रेग्युलेशन 6(1) नुसार आपल्याला करायचं आहे आणि यानुसार सेक्शन 30 नुसार आपण जी ऑर्डर काढलेली आहे त्याच्यानुसार आय एम डिरेक्टिंग दॅट एव्हरी स्कूल ऑथॉरिटी शॅल अपॉइंट अँड ट्रेन सच नोडल ऑफिसर आपण मॅन्डेटरी करतोय. त्यानुसार आपण करत आहोत. त्याचबरोबर जी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे ती अशी आहे की सर्व स्कूलमधलं FBO रजिस्टर आहे हे बघायचं आहे. मिड डे मील असेल, प्रधानमंत्री पोषण आहार असेल, याच्यासाठी शाळा पोषण आहार असेल, ह्या ज्या योजना आहेत याच्यामध्ये जे व्हेंडर्स आहेत ते रजिस्टर करून घ्यायचे. जर नसतील तर जे रजिस्टर्ड आहेत त्यांनाच अपॉइंट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरला यांनी त्यांच्याकडून डिरेक्शन जाणं अपेक्षित आहे की याचं पूर्णपणे मॉनिटरिंग आणि कंप्लायन्स होते आणि त्याच्यामध्ये त्यांचं रिपोर्टिंग होतं आहे. फूड सेफ्टी अँड न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स इम्प्लिमेंट होत आहेत त्याचं कंप्लायन्स होतं आहे आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटनी इन कोऑर्डिनेशन विथ FDA बरोबर याचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे आणि तिथं काय टेक्निकल सपोर्ट लागत असेल किंवा एन्फोर्समेंट सपोर्ट लागत असेल तो FDA मार्फत दिला जाणार आहे. बोर्डनी काय करायचं आहे तर बोर्डनी त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये हे स्कूल फूड रेग्युलेशन्स हे मॅन्डेटरी करायचे, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम कंप्लाय करायचे. अॅन्युअल फूड सेफ्टी कंप्लायन्स सर्टिफिकेट हे फूड बोर्डनी करायचं आहे. त्यांच्या जे अफिलिएटेड स्कूल आहेत त्यांना कंपल्सरी करायचे, जे डॉक्युमेंटेशन ठेवायचं आहे आणि ऑन रेफरन्स फूड सेफ्टी कमिशनरला याच्यानुसार कंप्लायन्स करायचं आहे. ज्या स्कूल नॉन कंप्लायंट आहे त्यांच्यावरती ह्या बोर्डने कारवाई करायची आहे. शोकॉड नोटिसेस आवश्यक तिथे द्यायच्या आहेत आणि जर ते केलं नाही तर त्यांचं अफिलिएशन काढून घेण्याची सुद्धा कारवाई बोर्ड करू शकते. या दृष्टीने त्यांनी गाईडलाईन्स काढायच्या आहेत. फूड सेफ्टी ऑफिसरची जबाबदारी काय आहे तर मॅन्डेटरी इन्स्पेक्शन आपले जे आहे त्या शाळेचे वर्षातून कमीत कमी 2
म्हणजे प्रत्येक 6 महिला एक, कमीत कमी, त्याच्यापेक्षा जास्तही करू शकतात, त्याप्रमाणे करायचे आहेत. कव्हरिंग त्याच्यामध्ये काय काय बघायचं, लायसन्सिंग आहे का किंवा रजिस्ट्रेशन आहे का, शेड्यूल फूड्सनुसार हायजीन आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिंग ऑफ फूड होतंय का, फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड होतोय का, अपॉइंटमेंट ऑफ हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर किंवा अंडरला ऑपरेशन केलंय का, ॲब्सेन्स ऑफ HFSS फूड प्रॉडक्ट्स आहे की नाही हे बघायचे, आणि विदिन प्रिमायसेस जे आहे रेग्युलेशन 3(5) नुसार कंप्लायन्स होतोय की नाही हे बघायचं आहे. त्याचबरोबर कलेक्टिंग ऑफ फूड सॅम्पल्स रँडम बेसिस होती, त्याचं चेकिंग ते स्टँडर्ड प्रमाणे आहे का नॉन स्टँडर्ड पण हे चेक करायचं आहे. इनिशिएटिंग लायसन्सच्या आणि रेग्युलेशनच्या प्रोसिडिंग जर जिथं आवश्यक आहे त्याप्रमाणे कारवाई करणं अपेक्षित आहे. एन्फोर्समेंट ऑफ 50 मीटर झोन तो एन्फोर्समेंट करण्यासाठी मदत करायची आणि त्यांनी ॲक्शन घ्यायच्यात. स्कूल फूड सेफ्टी इन्स्पेक्शन रिपोर्ट हा असिस्टंट कमिशनरला 6 महिन्यातून कंपल्सरी द्यायचा आहे किंवा ज्या वेळेस सांगितलं जाईल त्यावेळेस कंपल्सरी द्यायचा आहे. आणि कंडक्टिंग सेन्सिटायझेशन सेशन्स ॲट स्कूल लेवल, ब्लॉक लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल हे त्यांनी करायचं आहे. असिस्टंट कमिशनर आणि जॉईंट कमिशनर त्या डिस्ट्रिक्टच्या झोनचे आहे त्यांनी हे इम्प्लिमेंटेशन होतंय, जिथं कंप्लायन्स होत नाही त्याप्रमाणे इंटरव्ह्यू करणं, कोऑर्डिनेशन विथ स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटवर करणं, फूड बिझनेस ऑपरेटरला गाईड करणं, ह्या सर्व गोष्टी यांनी करायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईट राईट स्कूल इनिशिएटिव्ह जो घ्यायचा आहे ह्या सर्व शाळांना कंपल्सरी करतोय आणि ईट राईट इनिशिएटिव्हच्या माध्यमातून हे स्टँडर्ड्स आपल्याला तोपर्यंत पोहोचवायचे आहे. आता आपला जो बेसिक प्रश्न येणार आहे की 50 मीटरमध्ये हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर हे प्रॉडक्ट याच्यामध्ये बॅन आहेत. आजही बऱ्याच ठिकाणी शाळेच्या किंवा ज्याला ज्युनियर कॉलेज आपण म्हणतो जी 12वी शाळा असते तिथपर्यंत कॅन्टीनमध्ये असे प्रॉडक्ट्स भेटले जातात. दे विल बी ॲक्टेड अगेन्स्ट ॲज पर आपले जे रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई होईल. विदिन द प्रिमायसेस अँड आउटसाइड विदिन 50 मीटर्स पेरिफेरी ऑफ द बाउंड्री. डिस्ट्रीब्युशन करता येणार नाही, ॲडव्हर्टाईज करता येणार नाही, सेल करता येणार नाही, फ्री वाटप करता येणार नाही. Not allowed. Not allowed. I mean, high fat, high sugar is not allowed. Please understand. पहले मुझे बोलने दो, फिर आपके सबके सवाल के जवाब मैं दे देता हूँ. ठीक है. अब ये क्यों कर रहे हैं? प्लीज अंडरस्टँड. हा करण्याचा उद्देश एवढाच आहे की शाळेमधल्या विद्यार्थ्यांचा ग्रोथ, फिजिकल आणि मेंटल किंवा इंटेलेक्च्युअल हा जो ग्रोथ आहे त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत. ज्या वेळेस मुलं लहान असतात किंवा ग्रोईंग फेजमध्ये सर्वात जास्त रिक्वायरमेंट ही प्रोटीनची असते, फायबरची असते, मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्सची असते. हे बॅलन्स डाएट त्याच्यामध्ये जायला पाहिजे आणि ते खाल्लं तर त्यांचा ग्रोथ बोथ इंटेलेक्च्युअल आणि फिजिकल चांगल्या पद्धतीने होतो हे त्याच्यातून अपेक्षित आहे. आणि म्हणून हे 2020 मध्ये हे रेग्युलेशन आलं आहे. आय रिपीट 2020चे रेग्युलेशन्स आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 2021 पासून झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या शाळांना माहीत नाही, आम्हाला माहीत नाही, पेरेंट्सला माहीत नाहीये असं आपण म्हणणं हे धाडसाचं ठरेल. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण आता इथून पुढे आणखी स्ट्रॉंगली करणार आहोत. आतापर्यंत अवेअरनेस पण झालेला आहे, आतापर्यंत हे करत आहोत, पण इथून पुढे आणखी जास्त सिव्हिअरली होईल आणि याचा परिणाम आपल्या विद्यार्थ्यावरती, अपकमिंग जनरेशनवरती खूप पॉझिटिव्हली होणार आहे. कारण बऱ्याच अंशी आपण बघतो की तिथं सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्स, कारण एनर्जी ड्रिंक्सची कॅटेगरीज नाही आहे, फूडमध्ये कॅटेगरीज नाही आहे. सो कॉल्ड कॅफिनेटेड, नॉन कॅफिनेटेड ड्रिंक्स अवेलेबल होतात, विच इज नॉट अलाउड. दीज आर इदर हाय फॅट आहेत, ट्रान्स फॅट आहेत, शुगरी आहेत, त्याच्यामध्ये प्रोपोर्शन लिहिलेलं आहे, आपण त्याच्यावरती लिहिलेलं वॉर्निंग पण असतं. बरेच प्रॉडक्ट तिथं वॉर्निंग असतात की नॉट ॲडवाइज नॉट फॉर यूज बाय चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 18, परंतु तिथं अवेलेबल असतं. माझी 3 सूचना वजा विनंती आहे त्याच्यामध्ये. नंबर 1, प्रिन्सिपल्स ऑफ द स्कूल अँड स्कूल मॅनेजमेंट त्यांनी याचा खूप सिरियसली कॉग्निझन्स घ्यायचा आहे. आपल्या शाळेमध्ये, शाळेच्या प्रिमायसेसमध्ये किंवा विदिन 50 मीटर पेरिफेरीमध्ये ज्या गोष्टी अनुज्ञेय नाही आहेत खाण्याच्या, फूड बाबतीतच्या, त्या 100% प्रिव्हेंट करणं ही आपली जबाबदारी आहे. त्या दृष्टीनं शाळेच्या मॅनेजमेंटनी आणि प्रिन्सिपलनी इनिशिएटिव्ह घ्यावं, कारवाई करावी. नंबर 1. नंबर 2, पेरेंट्सना माझी सूचना आणि विनंती आहे
की आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना अशा प्रकारचे पदार्थ खाण्यापासून प्रिव्हेंट करा, जेणेकरून त्यांच्या हेल्थवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. तिसरी विनंती माझी विद्यार्थ्यांना आहे, जरी लहान असतील तर त्यांना काही समजत नसेल मी सांगितलं तर पेरेंटनी आणि टीचरनी आणि स्कूलने त्यांना समजून सांगायचं आहे, हे खाणं त्या विद्याच्या दृष्टीनं योग्य नाही. आणि म्हणून ते ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर न्यूट्रिशन यांनी त्याच्या गाईडलाईन्स व्यवस्थित डिझाईन केलेल्या आहेत, न्यूट्रिशनच्या अँगलने केलेल्या आहेत. म्हणून त्यांनी हे करायचं आहे की विद्यार्थ्यांनी ह्याच्यापासून परावृत्त व्हायचं आहे आणि बॅलन्स डाएट आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, मुलांना द्यायचं आहे. आणि हे कल्चर आपल्याला विद्यार्थ्याच्या मार्फत समाजामध्ये आणायचं आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची सोशल, फिजिकल, सायकोलॉजिकल आणि इंटेलेक्च्युअल ग्रोथ ही चांगल्या पद्धतीनं होईल. ह्या गाईडलाईन काढण्यापाठीमागचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांच्या मार्फत, त्याचबरोबर आपल्या फसाईनी ज्या 2020च्या रेग्युलेशन्स तयार केले हे खूप विचारपूर्वक केलेले आहेत. त्याच्यामध्ये कमिटी आहे, सायंटिफिक बेस आधारे केलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला शिविर यासाठी करायचं आहे, खूप स्ट्रिक्टली यासाठी करायचं आहे की त्याच्या माध्यमातून पुढचे जनरेशन घडणार आहेत, त्या हॅबिट्स इन्कल्केट होणार आहे, ते संस्कृती आपल्याला आणायची आहे आणि ही संस्कृती आपल्या कुटुंबापर्यंत न्यायची आहे. आणि म्हणून मी आता जसं म्हणलं की दर 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये जात असतील, जवळजवळ 1 लाख प्लस शाळेमधून, तर महाराष्ट्रामध्ये फूड कल्चर चेंज करायला जास्त वेळ लागणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. हा अवेअरनेस क्रिएट करणं आणि ह्या गाईडलाईन्स रेग्युलेशन इम्प्लिमेंट करणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. विशेष करून स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट, स्कूल मॅनेजमेंट, पेरेंट्स आणि FDA या सर्वांनी मिळून जर ठरवलं तर जास्त वेळ लागणार नाही. FDAच्या मार्फत आम्ही डेफिनेटली चालू केलेलं आहे. स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आम्ही ऑर्डर काढताना स्कूल कमिशनरला आम्ही डायरेक्ट केलेलं आहे इम्प्लिमेंट करा म्हणून, डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीला आम्ही डायरेक्ट केलेलं आहे आणि कन्सर्न डिपार्टमेंटला आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, सेक्रेटरी ऑफ द कन्सर्न डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये आम्ही कॉपी केलेल्या आहेत, ऑर्डरमध्येच आहेत. त्याच्यामध्ये सेक्रेटरी जे आहेत, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट असेल, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल किंवा इतर डिपार्टमेंट जे कन्सर्न आहे, ज्यांच्या स्कूलचा संबंध आहे, त्यांना सर्वांना आम्ही रिक्वेस्ट केली अशा इन्स्ट्रक्शन आपल्या स्तरावरून परंतु द्या, जेणेकरून त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं सोपं होईल. आणि याचे इन्स्पेक्शन पुढच्या काही दिवसामध्ये चालू होतील आणि त्यावेळेस असं व्हायला नको की आम्हाला माहीत नाही आहे. ह्या ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. जिथं ज्यांना आपल्याला ट्रेनिंगची आवश्यकता वाटते त्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलच्या ऑफिसरनी, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरनी, त्या शाळांची किंवा तालुका लेवलला आवश्यक त्या ठिकाणी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरनी आमच्या ऑफिसर बरोबरच्या मदतीनं असे वर्कशॉप घ्यावेत. त्याच्यामध्ये आम्ही गायडन्स करू. इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी स्कूल मॅनेजमेंटची आहे आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटची आहे. एन्फोर्समेंट करण्याची जबाबदारी आमची आहे, ते आम्ही पार पाडू. आणि कंप्लायन्स किंवा ओबिडियन्स जे करायचं आहे ते पेरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना करायचे, त्यांनी ते करावे. अशा दृष्टीचं हे काम आहे, मोठं काम आहे, पण सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी पण आहे, ज्याच्या माध्यमातून आपले जे पुढे चालून NCD ज्याला म्हणतो, नॉन कम्युनिकेबल डिजीज आहेत, वेट गेन करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराला बळी पडणं, ते याच्यातून आपण अवॉइड करू शकतो आणि पुढच्या जनरेशनला लाईफ चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं.